म्हणतो त्या पद्धतीने पुण्याला आपण 10 दिवस बसूया. त्यांना चर्चेमधून त्यांना विशिष्ट डेट द्या. आणि नंतर मग आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसूया आपण. चालेल की. बरोबर. पण अगदी बरोबर आहे. असं म्हणतात. नाही काय झालंय सर, मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय बघा की जो 28 डिसेंबरचा जो जाहीर झालेला आहे त्यामुळं शासन फार अडचणीत आलं. पुन्हा 2024 जो 2 हे झालेले जाहीर म्हणजे केंद्राचा पण झाला आणि राज्याचा, तिथं तर सर जाहिरात निव्वळ असेल आणि नियुक्तीनंतर 2005 नंतरची झाली असेल त्या म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात जाणीवपूर्वक आपल्या बाबतीत म्हणजे न्यायिक असून सुद्धा हेच पटवून देण्यासाठी आयुक्तांना म्हणजे आयुक्त ही आपली पहिली पायरी आहे, त्या पायरीला पटवून देऊ आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय तसं तिथं आंदोलन सुरू झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. चालेल सर. ओके, धन्यवाद. बोला. बाकीच्या सर्वांना विनंती आहे की बोला. माईक म्यूट केलेला आहे, जे म्यूट त्या ठिकाणी अनम्यूट करा. अनम्यूट करा म्हणजे लगेच हे होतं, तुम्हाला बोलता येते. बोला. असू दे किती वखत लढणारे 4 असले की बास होतेच. काकासाहेबांनी त्या 5-6 लोकांनी 4 महिने चालवलं. 4 महिने 11 दिवस त्यांनी चालवलं. सर्वांना नमस्कार. बोला, नाव सांगा सर आपलं. संजय लक्ष्मण निलकंठ. बोला सर. जिल्हा 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झालो. अन्याय आहे म्हणजे या गोष्टी मग अन्याय होत असेल, बाळाला जर दूधच नाही आणि पातेल्यामध्ये दूध आहे तर मग मात्र त्या बाळानं रडलं तरच आई त्या पातेल्यातलं दूध त्याला पाजेल किंवा आपल्या उराशी घेऊन ती दूध पाजेल. आणि म्हणून आपल्याला आता रडणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व सेवानिवृत्त बांधवांना माझी विनंती आहे, काकासाहेब तर आहेच, त्यांनी लिडरशिप 4 महिने 11 दिवस केलेली आहे आणि त्यांना हे सर्व माहीत आहे. आम्ही तर आहोतच, 100% आहोत, आम्ही राहणारच आहोत. परंतु सर्व हे जे सेवानिवृत्त बांधव आहेत त्यांनी आता पुढे यायला हवं, कारण ते आता सध्या दळत आहेत, त्यामध्ये ते भरडत आहेत, त्यांचं पीठ होतंय. आणि म्हणून त्यांनी आता मात्र या हत्याराला हात लावून ते उगारायला हवं. आणि 100% हे जे सेवानिवृत्त बांधवांकडे जर जेव्हा आयुक्त पाहिजे माझ्या डोंगरे सर एकच मिनिट. डोंगरे सर, वेळ संपली तर पुन्हा कृपया सर्वांनी जॉईन व्हा. धन्यवाद सर. बोला डोंगरे सर. बोला. आताचे आयुक्त जे आहेत, आयुक्त कडक आहेत, लक्षात ठेवा. आम्ही वारंवार म्हणजेच कल्याण वाघ सर, आशुतोष पवार सर वारंवार त्यांच्याकडे जातात की आम्हाला वेळ द्या, 10 मिनिटाची 15 मिनिटाची वेळ द्या. त्यांना 5च माणसं लागतात, 5 माणसांची नावं पण आम्ही दिलेली आहेत. परंतु ते म्हणतात की आम्ही 1 तास विषयद्वारे देतो. विषयद्वारे आम्ही म्हणतो आम्हाला 1 तासाची वेळ नको, आम्हाला 10 मिनिटाची वेळ द्या, कारण आम्हाला त्यांना कागदपत्र दाखवायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीची टाळाटाळ करतात. आयुक्त हुशार आहेत, नेमकं त्यांना हे कळतंय. बाकीच्या आयुक्तांपेक्षा या आयुक्तांकडे मी पाहिलंय, त्यांची तळमळ आहे. फक्त आता आपल्याला त्यांच्या दारात जाऊन बसायचं आहे आणि आपल्याला ते करून घ्यायचं आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आता हे आंदोलन सेवानिवृत्ती लोकांचं आहे आणि जेव्हा हे सगळे लोक तिथे दिसतील आणि तिथे हा विषय मांडतील त्यावेळी आयुक्ताच्या लक्षात येईल की अरे आपला शिक्षण विभाग यांच्यावर किती अन्याय करतोय. आणि मग खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाची धार तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल. आणि म्हणून चला, थेंबे थेंबे तळे साचे, आज 20 बसले असं आव्हान करत राहू. आणि 13 तारखेपासून जो विडा जाधव सरांनी आणि आपल्या सगळ्या टीमने घेतलेला आहे तो रथ, जगन्नाथचा रथ आपण ओढू, त्याला साथ तुम्ही द्या. आम्ही आहोतच आहे. फक्त परीक्षेचा कालापुरता फक्त हे होईल. फक्त एक आहे, आयुक्त माझे जे काही कर्मचाऱ्यांना माझी विनंती, आयुक्त डायरेक्ट एखादा कर्मचारी कार्यरत आहे तर त्याला विचारतात
की बाबा तू शाळा सोडून का आला. तर सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे की आपण रीतसर रजा टाकून, कार्यरत लोकांच्या बाबतीमध्ये मी सांगतोय की रजा टाकून आपण यायचं आहे. विनाकारण आपल्यावर त्यांनी कोणती कार्यवाही करायला नको. कारण हे मी पाहतो आहे की मी आलो निघून मग नंतर वगैरे वगैरे काय सहाय्य केला, हे असं व्हायला नको. कारण कोणी गुंतायला नको. चला आपण जे आता काकासाहेब बोललेले आहेत, बाकी कोणाचं काय आहे ते बोलायचं. आणि हे पहा, ही माझी जबाबदारी आहे. रिटायर माणसांना आता काय होतंय, शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं असं म्हणतात. काकासाहेब बोलले, मला ते पटलं. पण आता तसं करायचं नाही. मीच मुळात शिवाजी आहे आणि मीच आता खऱ्या अर्थाने उपाशी आहे. आणि म्हणून मला भवानी तलवार हातात घ्यायची. आपली जीभ ही आपली भवानी तलवार आहे आणि ती आता मात्र आयुक्त कार्यालयासमोर चालवायची आहे. मला बोलता येत नाही. आणि माझी एक विनंती राहील, आंदोलनाच्या ठिकाणी अजिबात फोटोग्राफी करू नका. एखादा आमदार येईल, हे होईल, येऊ द्या, आपलं म्हणणं मांडू द्या. काय होतंय, आपण अजिबात पाय खाली झुकायचं नाही. माझं म्हणणं आहे, ते येतील, ते आपलं म्हणणं मांडतील, आयोगाकडे जातील, कोणी येऊ द्या. आपल्याला त्यांना सन्मानानं बोलवायचं आहे, त्यांच्याकडून आपलं म्हणणं मांडून घ्यायचं आहे. पण आपण तिथं बसलो तरच ते सगळं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, शीत जर असतील तर भूत जमा होतील. आपण तिथं असेल, गर्दी वाढली तर हे शिक्षक आमदार 100% पदवीधर आमदार आयुक्त कार्यालयाकडे कूच करतील आणि आपला विषय ते पुढे घेतील. पण बोलताना मात्र आपण जे लोक आहोत, आपलं जे म्हणणं आहे ते आमच्या समोर झालं पाहिजे. आम्ही बोललो पाहिजे, आम्ही ते आयुक्तांना मांडलं पाहिजे आणि आपल्याकडे ते कागदपत्र पुरावे असले पाहिजे. मी जाईल, एखादा शिक्षक आमदार बोलेल, मी जातो मग पाहतो, तो निर्णय पाहिजे, असं आता नाही. आता आपण प्रत्यक्ष जाणार आहोत आणि आपलं म्हणणं तिथे मांडणार आहोत. असो, नियोजन आशुतोष पवार आणि ते सगळं करणार आहेत. माझी विनंती आणखी एक राहील की तुम्ही म्हणाल की आता फार परखड बोलायला लागले. सगळ्यात महत्वाचं, आपण घरी आहोत, रिटायर झालो तरी उपाशी नाहीये. आपण दवाखाना करतो. हा जाधव सर, नमस्कार, बोला. नमस्कार. माझं मत काय आहे, आयुक्तांनी पहिले असं मत मांडायचं की बाबा यांचे प्रस्ताव का स्वीकारत नाही तुम्ही. हा मेन मुद्दा आहे. हॅलो, हा बोला बोला. तुम्ही ऑफिस मधून त्याच्यावर काहीतरी रिमार्क मारून द्या की बा हे 2005 पूर्वीचे असल्यामुळे यांचा प्रस्ताव स्वीकारत नाही, असं लिहून तरी द्या. कारण की असं होऊन राहिलेलं, आपल्याला वाढीत टाकल्यासारखं होऊन राहिलेलं आहे 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना. इथं गेलं की ते डायरेक्ट फाईलच फेकून देतात 2005 पूर्वी नियुक्त म्हणून. सगळ्यात पहिला मुद्दा तो की तुम्ही फाईल का स्वीकारत नाही, प्रस्ताव का स्वीकारत नाही. आणि जर प्रस्ताव स्वीकारत नाही तर मग आम्ही आता करो आणि मरोच्या आंदोलनात सहभागी होऊन आम्ही टोकाची भूमिका घेणार आहे. हा आयुक्ताचा संदेश मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. हॅलो, नीलकंठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. पेन्शन प्रस्ताव स्वीकारण्याबाबत कलम पाहिजे आपल्या आंदोलनामध्ये परवा दिवशीच्या काय. आणि डेप्युटी डायरेक्टर पहिल्यांदा विषय आहे तो त्यांनी आपण ते बघा 4 महिन्यावर चालू ना जो मीटिंग चालू आहे. बोला बोला, आवाज येऊ लागली तुमची, बोला. हॅलो सर, काय प्रॉब्लेम आवाज येऊ लागली, बोला बोला. हा काकासाहेब लागतो तुम्ही. मॅडम बोला ना, इंगळे मॅडम. हा नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हा, मी मार्च 2022 ला ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बार्शी टाकळी, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला इथून रिटायर झाली 2022 ला. हा, तेव्हापासून म्हणजे माझा प्रस्ताव दिला होता मी, पण त्यांनी परत केला 2022 ला.